तुम्ही नवरा बायको रोज गप्पा करतात आणि मी तुमच्या गटामध्ये बांधताना रोज तुम्ही गोडी गुलामाने गप्पा करता असं मला वाटतं मी पण तुमच्या शेजारी बसावं म्हणून बाईला कोणाच्या शेजारी बसायला असं काही का मग शंकराने सांगितलं त्या बाणगंगाला बरं गंगा आता तुला माझ्या जवळ बसायला जागा नाही ज्या टायमाला मी शंकराचा अवतार बदली करीन आणि खंडोबाचा अवतार घेईन त्या टायमाला तुला पकडून घेऊन जाईन नंतर माझ्या शेजारी बसायला जागा देईन मग ते बाणगंगेने सांगितलं मला आधी वचन द्या आणि मला जर वचन दिली तरच खरं समजा मग त्या खंडोबारायानं शंकराचा अवतार बदली केला आणि खंडोबारायाचा अवतार धरला मग बानाई त्या धनगराच्या घरी जन्माला आली बरं बानाई काही धनगराची नाही आपण म्हणतो धनगराची बानाई म्हणजे ती कथातली बाणगंगा धनगर लोकांना धनगर लोक म्हणजे रेमगावडा खेमगावडा रेमगावड्याने शिवशंकराची पूजा केली शंकर भगवंत प्रसन्न झाले सांगितलं जा पुढे मी तुमच्या मागणं पोरगी वाढून देतो म्हणून त्या शंकरानं जठातली बाणगंगा काढली पेटीमध्ये बंद केली आणि त्या खांडवनात सोडून दिली पेटी सापडली धनगर लोकांना धुळ्या माळ्या धनगर त्यांना पेटी सापडली पेटी राजदरबारामध्ये नेली 10 रुपयाची जर वस्तू असली तर ती गाड्याची असायची आणि 20 रुपयाची वस्तू असली म्हणजे ती मालकाची असायची मग गाड्यानं मालकाला सांगितलं हो राजा आम्हाला जंगलामध्ये ही पेटी सापडली बाबा पेटी ठेवून द्या आणि तुमच्या मेंढर वाळायला तुम्ही चालले जा पेटी उघडून पाहिली तर त्याच्यात ती बांधून निघाली सूर्याच्या तेजासारखं तिचं शिर उजाड पडला म्हणून बायनेच्या धनगरानं लहानची मोठी केली आपण एखादं कुत्र जरी पाळलं तर त्याला आपण म्हणतो माझं मग तेव्हा लहानची मोठी त्या धनगराने केली मग त्या धनगराच्या घरी बाणाई जन्माला आली कशी आणि नाही कशी ऐकू तर आपण ह्या गीतातून घरी जन्मले आर्य बाणबाई रतने ना
आसमानचा तारा तुटतात ना त्याप्रमाणे कल्पना आली म्हणून पुढे काय झाले बघा
आलो